नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी पूजा करता येते का? आणि शास्त्रानुसार धार्मिक नियम काय आहेत ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात पूजा करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हिंदू धर्मात विशेषतः महिलांसाठी पूजा करण्याचे अनेक नियम आहेत. सर्व महिलांना मासिक पाळीच्या काळात पूजा करण्याबाबत खूप गोंधळाचा सामना करावा लागतो. स्त्रियांनी मासिक पाळीच्या कितव्या दिवसापासून पूजा करावी किंवा मंदिरात जाणे सुरू करावे असे प्रश्न उद्भवतात. तर महिलांना मासिक पाळीच्या वेळी पूजा करण्याबद्दल असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. हिंदू धर्मात पूजा खूप पवित्र मानली जाते. या काळात कोणतीही चूक करू नये. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी पूजा करू शकता का? तर आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर येथे देऊ. मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी काही नियम आणि शर्ती असतात. हिंदू धर्मानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी काही नियम आणि शर्ती आहेत, ज्या सर्व महिलांनी पाळल्या पाहिजेत. हिंदू धर्मग्रंथ, धार्मिक प्रवास, स्त्रीला मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाण्यास सक्तीने मनाई आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रीचे शरीर पूर्णपणे अस्वस्थ होते. मासिक पाळीच्या वेळी तिच्या शरीरातून वाहणाऱ्या अशुद्ध रक्तामुळे तिचे शरीर अशुद्ध होते. स्त्रियांना त्याच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध मानले जाते. म्हणूनच या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करण्यास सक्तीने मनाई आहे. स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात स्वयंपाकघरात प्रवेश करण्यास देखील सक्तीने मनाई आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी पूजा करता येते का? स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात महिलांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्या त्यांच्या मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी पूजा करू शकतात का? हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांना मासिक पाळीच्या काळात 4 दिवस मंदिरात जाण्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये भाग घेण्यास सक्तीने मनाई आहे. बहुतेक महिलांची मासिक पाळी 7 दिवस टिकते, म्हणून मंदिरात जाणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. तथापि, ज्योतिषशास्त्रानुसार महिला मासिक पाळी संपल्यानंतर 5व्या दिवशी अंघोळ करून आणि केस पूर्णपणे धुवून मंदिरात प्रवेश करू शकतात. मासिक पाळी संपल्यानंतर 5वा दिवस हा शुद्धीकरणासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. म्हणून सर्व महिला मासिक पाळीच्या 5व्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करू शकतात. मासिक पाळीच्या 5व्या दिवशी पूजा करता येते का? बहुतेक महिलांच्या मनात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्या मासिक पाळीच्या 5व्या दिवशी पूजा करू शकतात का? वैदिक शास्त्रानुसार महिला त्यांच्या मासिक पाळीच्या 5व्या दिवशी अंघोळ करून केस धुवून मग पूजा करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या मासिक पाळीचा 5वा दिवस हा महिलांसाठी शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. सर्व महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि 5व्या दिवसापासून त्या पूजा आणि विधी करू शकतात. स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान पूजा आणि विधी का करू शकत नाहीत? मासिक पाळी ही एक नैसर्गिक घटना आहे, ज्याचा सामना प्रत्येक महिलेला दर महिन्याला करावा लागतो. म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न उरतो, मासिक पाळीच्या दरम्यान महिला पूजा आणि विधी का करू शकत नाहीत? मासिक पाळीच्या काळात महिलांनी पूजा आणि विधी करणे अशुभ मानले जाते. चला यामागील धार्मिक कारणे शोधूयात. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर एखाद्या महिलेने मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण केले तर तुळशीचे झाड सुकते. कारण या काळात स्त्रीच्या शरीरात ऊर्जेचा प्रवाह अत्यंत जास्त असतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या काळात देवही स्त्रीच्या शरीरात वाहणारी ऊर्जा सहन करू शकत नाही. म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी पूजा करणे आणि मंदिरात जाण्यास महिलांना सक्त मनाई असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.